तुम्ही दोस्त आहो मला तर भावासारखंच वाटायला. मग तुमचं म्हातारपण कसं आहे? चांगलं म्हणजे काय झाकली मग 1.25 लाखाची. हा बरोबर मातीच्या चुलीचा. होय की? हा असा म्हातारा बसलाय इथे चुकले होते ना तिथे शिमूड शिकवलं बाहेरच जाय ना हो उगाच लेकराला सोडीवर करते हो. लाईन लावा गेले लेकरा की असे बोलते. मग आता उगा येऊन मोकार कुत्र्यासारखं येऊन पटवण्यात बसायचं आम्ही. म्हणजे आता दिवस मोजायचं काम. आता तुम्ही दोघांनी बी बराच काळ बघितला. आमच्याकडे असं नव्हतंच ना. हा आम्ही पोरगे बघून आले माय बापाने केव्हा राजा लग्न करा. आता ते काय माय बापाला विचारीच ना. आता वंगळे म्हणायचा कुटका बंद होत होत म्हणायची पाहिजे. म्हणून मॅट्रिकला 3 जणांना पाजवलं मी. तुम्ही 10वी पर्यंत शाळा शिकला? हो जुन्या काळामध्ये. मग नोकरीचा प्रयत्न केला का? केलतो पण तेव्हा दोघं चौघं भाऊ लोकांच्या शेतकऱ्याच्या बैल बाजार भरपूर काय कमी आहे. मला पोस्टमॅनची नोकरी आली. नको म्हणजे लोकांच्या दोघांचं जरा पण जायचं काय कामाचं घरी सुचारकी धंदा लोकांच्या शेतकऱ्याचे भाऊ असं तिथून जायचं आम्ही शाळेला म्हणून. शिवाजी हायस्कूलला लेबर कॉलेज शाळा होती आमची. तिथे गेल्यानंतर आम्ही पुस्तकाला म्हणजे जेवारी भरायची आणि इकायची सिनेमा बघायची. एक दिवसात 3 खेळ इकायचे. कोणता पिक्चर बघत होता तेव्हा खेळ इशारा जाता सांगते ऐका शोले काल परवाच आमच्या काळातला नाचेवर सोंगाड्या पट्टे बापुराव बोट लावली तिथं गुदगुल्या. बघितलं आली अंगावर घेतली शिंगावर. पाहिलंय. लय नाद होता का तुम्हाला चित्रपटाचा? हा लय म्हणजे काय सामाजिक चांगले पिक्चर निघत होते. आता ढोंगण वाकडे करणं हातात केस एकूण एकाच्या गळ्यात गळा घालणं मुख्य घेणं हीच प्रथा आहे. तेच बघून आता हे लोक बिघडलेले जनता. सगळ्यात हिरो कोणता आवडते जास्त चांगला? मला राजकुमार आवडत होता. तमाशे बघितला का नाही? 2-3 किलोमीटर मेळोटी आहे तिथे तमाशाला गेलो. मग तिथे तमाशा बघायला हारवाडीचे लोक आले. आमच्या पैसे किती 200 रुपये हारवाडीच्या पर्वाच्या आमची लागली चढावर. 200 रुपयाला दिले तर 400 रुपयाला गाणं तुटल्यानंतर तुटणार नाही. शेवट गाणं जाईल म्हणजे ती घडी ठेवली 400 रुपयात आणि गाणं आमच्या शेवटाला नेलं. तुम्ही गाण्यासाठी पैसे लावलतो का? हा आणि मग 400 गेले की त्याचं गाणं तोडायला. त्याचं गाणं तोडलं का? कोणतं गाणं होतं? या बसा पावन करून त्याचे पानाचा वेळ तुम्हाला. पानाचा तुम्हाला करून दिलं का इडा? एकच झालं काय पांढरे शिपट. दुसऱ्या दिवशी ते घडी सोडून आणायला दुसऱ्या एखाद्या ह्यांच्या बागीतले एखादे त्या काळामध्ये सिमेंटाचं पोत 2 पोते साळी ऐकल्या ती घडी सोडून आली. म्हणजे घडी तमाशासाठी गिरवी होती. त्या काळाचे पिक्चर किंवा तमाशे हे चांगले समजण्यासारखे होते. हो एक गण तमाशात लावला का ऐकायसारखा बघ होता. एवढा चित्रपटाचा तमाशाचा नाद होता. मग काही कमवलो का गमवलं? कमवलं का नाही सगळं गमाई गेली. आलेली नोकरी बी सोडलो सगळं सोडलं पाठ लागली. मग आता वाटतंय का पहिलेची केलेली कर्माची फेड आहे? वाटते का नाही? वाटतं पण सांगायचं कुणाला. दारूच्या अमृत वाटते गांजाच्या अमृत वाटतंय आणि जे सत्य चर्चा त्याला काय करायचं येड जवळ. जे 90 पेतोय मस्त मजा करतोय लोकांना शिवाय देतोय त्यासारखा माणूसच नाही बघा गावात. त्याला वाहवा त्याची. असा असला काळ आहे. त्या काळामध्ये त्या वस्तूची किंमत असते. तुमच्या काळात मोबाईल नव्हते टीव्ही नव्हत्या म्हणून तुम्ही तमाशा चित्रपट बघत होता. बघितला कुणाचे त्यांना पैसे सोडणं काय त्यांच्या अंगाला हात लावणं एक काही नाही बरं का. आम्ही कोरडा नाही बरं का. कोल्ह्याहूनच कळाले तुम्ही शौकीन हो. त्या काळात तर लय मजा केला असताल. मग मजा काय पण भावाच्या या बापाच्या जीवावर मजा केली. पण आता ते आपल्या कर्माचे फळाचा भोगवलेच आपल्याला. आता स्वप्नात येते तसं. कोण? पहिलेच आपण कर्म केलेले स्वप्नात येते का? आता झाला मी नोकरी केला असतो रिटायर झाला असतो बसून खाल्ला असतो बिल्डिंग बांधला असतो असं केलं असतं तसं केलं असतं वाटतंय. स्वप्नच राहिलं तुमचं अपुरं. मग आता तरुण पिढीला एक संदेश द्या. तरुणपणातले कर्म म्हातारपणात साथ देतात. कारण तरुणपणात जर आपण चांगलं काम केलो काय व्यवस्थित राहिलो व्यसनाच्या आरी नाही गेलो 2 पैसे पाळून जर राहिलो तर म्हातारपणाला ती सहारा होते. कारण तुमचंच उदाहरण आहे. आमचं खटलेलं कोणतं खटलाय? तर या वयापर्यंत अजून खटल्याला बिवला का? आता कसं करावं. तुमच्या दोन्ही बी आजोबाचं म्हातारपण खूप आनंदी आहे. कसं का असणार तुम्ही म्हणल्यावनी कारण झाकली मूठ 1.25 लाखाची. बरोबर आहे का नाही? असंच आनंदी राहावा. एक तुमची मैत्री पण असंच राहू द्या. कारण खूप चांगलं बोलला. लाईक करा लाईक करा.
लाईट नाही हा लाईक लाईक करा.